विचित्र माणूस आहे आईला. पण राख्या कुठे गेला? राख्या 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 तुझ्या आईला आतमध्ये काय करत होता? अरे बाबा शेवटचे 10 रुपये उरले होते, त्याचा तो बिस्किटचा पुडा आणला होता. माझी श्रीदेवी इकडे येणार म्हणून त्याचाही तू पत्ता पडलास. आता माझ्या श्रीदेवीला काय देऊ मी? अरे दिल काळी हृदय काही देऊन टाक. या बिस्किट पेक्षा दिल प्यारा बघ. हे मला सांग, तुझी ती श्रीदेवी या बिस्किट सारखी कुरकुरीत आहे ती चॉकलेट सारखी गुसगुशीत? आईला तुझ्या त्या काळ्या तोंडातून श्रीदेवीचं नाव काढू नको. काय मी घेणार नाही, पण समजा तिनंच घेतलं तर? ती तुझं नाव कशाला घेईना? कशाला घेईन? ती फक्त माझ्या नावाचं जप करेल. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे तुझको बनाया गया है. कभी कभी खुद की चाबी खो जाती है और दूसरे की चाबी लेनी पड़ती है. छोट्या हे बघ, तुझी चावी हरवली तर माझी चावी घे. नको, तुझी चावी तुझ्याच टाळाला लाव. पण एका टाळ्याला 2 चाव्या असतात. त्याला राख्या, तुझा अंदाज मला समजला. कसला रे? एक लक्षात ठेव राख्या, यापुढं या खोलीत तू पाऊल टाकायचं नाही का? आणि त्या श्रीदेवीशी तर एक शब्दही बोलायचा नाही. मी बोलणार नाही, पण तीच बोलायला आली तर? नाही, तिलाही मी अशीच कडक वॉर्निंग देऊन ठेवी. या मसोबाशी एक शब्द बोलायचा नाही. अरे तरी पण ती म्हैस नाही राख्या. आय वॉर्न हर, डोंट टॉक विथ रास्कल राख्या. आता मी त्या श्रीदेवीला खरंच सांगणार. काय? हा तर छोट्या आणि छोट्या हा खरोखरच भिक्कार चोड आहे. अरे परवा दिवशी तुला थापा मारला त्या सांगितलं तुला? हा. अरे जाऊ दे ना यार, बस का. तुला म्हणालो ना प्रेमात खोटं पिठं चालतं यार. अरे तुझे वडील साधे शाळा मास्तर एका झोपडीवाल्या घरात राहतात. हे बघ दोस्ता, बस का यार. तुला मगाशी पण मी सांगितलं, असा एकदम दुश्मन बनवून माझ्या प्रेमाचं खोबऱ्या करू नको तू. असा मूळ पदावर आहे तर तू ब्लॉकवाला आहेस, पैसेवाला आहेस, म्हणून ती तुझ्याशी लग्न करायला म्हणजे प्रेम करायला तयार झाली. आणि तुझ्या समोर ब्लॉक सोड, साधा झोपडी नाही असं जर जेव्हा समजेल ना तेव्हा तुझं प्रेम लाथेनं फुटबॉल असं उडवतात ना तशी उडवून देईल बघ. नाही रे राख्या, प्रेमात माणूस दिवाना बनतो यार. आणि ही असली दोंड गळ्यात अडकवून बसतो. त्याचं काय आहे ना, तिनं माझ्याशी प्रेम करून अख्ख्या कॉलेजमध्ये माझं इम्प्रेशन पडावं ना म्हणून तिला थापा मारले रे. पण समजा तिनं आत्ताच्या आता लग्न करायचं ठरलं, मग तिला कुठे ठेवणार? या आपल्या हॉस्टेलच्या खोलीत 5 जणांची द्रौपदी बनवून? नाही रे, टोकून देईन आणखी एक थाप. कसली? अजून हाती आला नाही ब्लॉक. चालणार नाही, दुसरी बघ. दुसरी म्हणजे आता वडिलांची थाप टोकून देईन. म्हणजे वडील आपल्या लग्नाला परवानगी देत नाहीयेत तेव्हा त्यांची परवानगी घेण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. मेलाच रांडेच्या. तिला हे जर सांगेल ना तर तुझ्या लग्नाला तयार होणार नाही. आणि ती म्हणेल हा असा बापाला घाबरणारा गो नको, हा असला नवरा नकोच बाई. मग आयडिया राख्या. येस, आपल्या गजाचा ब्लॉक आहे ना, बघ त्याचे आई वडील तीर्थयात्रेला गेले. काय म्हणतो? मग आपण गजाला पटवूया का? म्हणजे गजाचा ब्लॉक तुझा आहे म्हणून सांगणार? तसा गजा चांगला आहे रे. ब्लॉकचा प्रश्न तर सुटला, पण तू तिला म्हणाला होता एक नोकर आहे म्हणून. मग हा नोकर कुठून आणणार? आलं ध्यानात. अरे राख्या, तूच हो ना माझा नोकर. काय वेळ पेंडायला लागलं तुला? अरे फॉर द टाइम, वेळेपुरता नोकर हो. अरे पण गाढवा ती मला ओळखते त्याचं काय? अरे बघ, आपण तुला मेकअप करू. म्हणजे बघ, तू भाषा बदल, हिंदी भैयाची ठेव का हो. मोठ्या मिशा लाव, फेटा बांध, बस. अरे तरी ती मला ओळखेल. मग काय करूया यार? अरे राख्या, तुला माहितीये आपण परवा दिवशी मोरूची मावशी नाटक बघितलं? अरे त्या मावशीचं काम काय बेस्ट केलं त्या पोऱ्यानं. मग तशी मावशी तू माझ्यासाठी बघ. काय तुला वेळ लागला का? अरे त्याखेरीज उपाय नाही आहे यार.
नाही मला नाही जमणार रे. मग आपण गजाला नोकर बनूया का? तो होणार नाही रे. अरे यार मग काय करणार? फक्त प्रॉब्लेमच आहे. गजा, हा मला तुझं दुसरं काम आवडलं. कुठलं? मावशी टाईप मोलकरीण बनायचा. येस तेच तर मी म्हणत होतो. म्हणजे बघ त्यामुळे कसं श्रीदेवीला अजिबात संशय येणार नाही. मग बोल कुणाला बनवायचं मावशी टाईप मोलकरीण? अरे दोस्ता, तुझ्या या संकट समयी तुझा हा दोस्त मावशी टाईप मोलकरीण बनायला एका पायावर तयार आहे. अरे दोस्ता तूच माझा दोस्त राकेश, तूच माझा दोस्त. शाबाश दोस्ता शाबाश. हे, काय नको अरे अरे तुझ्यासाठी एवढा मावशी टाईप मोलकरीण बनायला तयार झालो आणि नको राख्या. तुझं नाटक मला समजलं. कसला? भल्या तू मावशी बनवून त्या श्रीदेवीवर चांगला हात साफ करून घेणार आहे. नको. नो मावशी नो मोलकरीण. माझा नोकर बनायचा असेल तर बन, न पेक्षा दुसरी युक्ती. अरे गाढवा, पण ती मला ओळखते त्याचं काय? ती तुला ओळखणार नाही याची जबाबदारी माझी. बस ठीक आहे. हा काय आईला नोकर तर नोकर, कमीत कमी जवळ तर राहायला मिळेल. काय इडली बटाटा वडा. जय जय रघुवीर समर्थ. चायला गजा. अरे गजा तू एकदम वेळेवर आलास, एकदम देवासारखा आलास. देवासारखा? मग अरे नाही, रामदास समर्थांसारखा, हनुमानासारखा. जय जय रघुवीर समर्थ. हे समर्था तुला 100 वर्ष आयुष्य आहे बघ. मग? अरे असणारच. हा गजा आजन्म अविवाहित राहून ब्रह्मचर्य पालन करणार आहे. अरे समर्थ रामदास हे लग्न म्हणून का पळाले? अरे त्यांचे ध्यानात आलं होतं की सावधान बरोबर आपलं सर्व समाधान करणार आहे, आणि म्हणून त्यांनी वनाचा मार्ग धरला आणि हा जन्म ब्रह्मचर्य राहून ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन केलं. अरे त्यांचाच मी पट्टे शिष्य आहे. जय जय रघुवीर समर्थ. येस 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 गजा. तुझं हे ब्रह्मचर्य व्रतच आमच्या पथ्यावर पडणार आहे. ते कसं आहे रे? थांब सांगतो. खरं थांब. राकेश तू एक काम कर, आतमध्ये जा. मेकअपची पेटी आतमध्ये ठेवली आहे. म्हणजे ना माहितीये मागे आपण पती सगळे उतापती नाटक केलं होतं त्या देवळात. हा तिकडे त्या मेकअप ची पेटी मी चोरून ठेवली आहे. तेव्हा तू आतमध्ये जा, कारण ती आता सॉरी येईल. नाटक कसं एकदम 2 तऱ्हेने झालं पाहिजे. म्हणजे हा जा तू आतमध्ये जा. येस दे देवा एकदम व्यवस्थित. हा तर गजा काय म्हणतो तुम्ही, तू खरंच लग्न करणार नाहीस ना? अरे हे काय विचारणं झालं? अरे माझा शब्द म्हणजे रामदास शब्द कधीही बदलणार नाही. आणि ती स्वर्गातील अप्सरा माझ्या समोर हे काढून जरी नसली ना तरी माझं चित्त षडभरी विचलित होणार नाही. अरे ती अप्सरा म्हणजे विशेष काय? अरे आपल्या बायकोसारखी. मी म्हणजे सत्यवटनी पवित्रवटनी. दुसऱ्याची आई ती माझी आई बरोबर. दुसऱ्याची बहीण ती माझी बहीण बरोबर. दुसऱ्याची मुलगी ती माझी मुलगी. शाबास गजा. दुसऱ्याची बायको ती माझी बायको. सॉरी. जय जय रघुवीर समर्थ. हा अरे तर गजा मी फार मोठ्या फासाच्या फंडात अडकलो यार. फासाचा फंदा? अरे कुठे आहे? कुणी घातला? अरे नाव सांग त्या फाशीवाल्याचं. आत्ताच्या जाऊन त्याची मुंडीत पिरगून टाकतो. अरे कोणाची मुंडी बिंडी पिरगाळायची नाहीये. मग एक छोटस काम आहे. छोटस काम? हा. अरे बोलून टाक, मी करून टाकतो. टेन्शन घेऊ नकोस. अरे काय ना गजा, आपल्या कॉलेजची जी श्रीदेवी आहे ना ती माझ्या बरोबर लग्न करणार आहे. चायला माझ्या मालावर ह्याचा डोळा. अरे गप्प का दोस्ता? गप्प का? त्या श्रीदेवीचं नाव काढतात माझ्या ते संतात पायांत आला, पायांतून पोटरीत आला, पोटरी फुगली, पोटरीतून मांडीत आला, मांडी फुगली, मांडीतून डायरेक्ट डोक्यात गेला. अरे यार मधली 3 टेक्स्ट का सोडतो? शॉर्टकट. अरे ती पण फुगवण्यासारखी होती. अरे पण मला सांग, त्या श्रीदेवीचं नाव घेता तू एकदम संताप नसणार आहे का? अरे श्री म्हणजे नाशाची, विध्वंसाची, मूर्तिमंत मुत्री. अशा श्रीदेवीचं नाव काढतात. आमचा कलेजा उकळत्या तेलाप्रमाणे गरम झाला नाही तर नवलच. पण दोस्ता या मित्रासाठी तुझा तो उकळत्या तेलाप्रमाणे गरम झालेला कलेजा आमच्यासाठी फ्रीज मधल्या बर्फासारखा थंड करावा. जय जय रघुवीर समर्थ. बोल मी काय करू? हा
तर ती आपल्या कॉलेजची श्रीदेवी आहे ना, ती माझ्याशी लग्न करायला तयार झाली आहे. काय तुझ्याशी लग्न करायला तयार? हा. जय जय रघुवीर धर धर. एकाची बायको दोघांना. एकाची बायको. अरे मस्त आहे. काय सांगतो तुम्ही? त्या श्रीदेवी, ती श्रीदेवी आहे ना, ती माझ्याशी लग्न करायला तयार झाली आहे. अरे पण मी तिला अशी थाप फुटली आहे की माझा एक विरारला ब्लॉक आहे, 2 लाख रुपये बँकेत रोकड आहे आणि एक दिमतीचा नोकर आहे म्हणून. मेला सोडवीच्या. अरे साधी झोपडी नाही आणि ब्लॉकच्या थापा एकदम वाईट. खोटे बोलणे समर्थाला मान्य नाही. अरे पण एके ठिकाणी समर्थ म्हणतात, खोटे तया वेळी बोलणे जेणे दुसऱ्याचे भले होणे. खोटे तया वेळी बोलणे जेणे दुसऱ्याचे भले होणे. हीच साधू संतांची वचने नित्य नेहमी पाळणे. अरे हा शब्द तर मला माहितच होता. तर बोल राजा बोल, मी काय करू? हा तर गजा, या रामदासांच्या वचन परत्वे मी श्रीदेवीला खोटं बोललो, कारण ती पुन्हा आलतू फालतूच्या गळ्यात पडून तिच्या आयुष्याची वाताहत होऊ नये म्हणून. काय मेला स्वतःला पोरीचा सुद्धा म्हणतोय. हा तर गजा, तिनं जर विचारलं, म्हणजे मी तिला तुझ्या ब्लॉक वर घेऊन येणार, तिनं जर विचारलं तर सांगायचं हा ब्लॉक माझा आहे म्हणून, म्हणजे छोट्याचा. अरे तिच्या जमणार नाही. ब्लॉक माझा आणि तुझा म्हणून सांगू. अरे मित्रा, 2 दिवसासाठी, मग मी तिला फुटवतो. आणि समज ती माझ्या ब्लॉक येऊन राहिलीच तर? अरे पण लग्न आधी कशी येऊन राहील? अरे या पोरींचा काही भरोसा नाही. 14 महिन्याबद्दल गर्भधान घेऊन मोकळा होता. गजा, पण मी तिच्या तिन्हींपैकी एकाही अलंकाराला अजून पावितो नखस्पर्शही केलेला नाही. मूर्ख आहेस तू. अरे समर्थांची वचने आहे. काय? दिसे जरी वाटे चुकलेले झाड, दिसे जरी वाटे चुकलेले झाड, करू नये त्याला नजरे आड. टाकावे पाणी घरात आणि थोडं, आणि धरावी पुढची वाट. जय जय रघुवीर समर्थ. अरे पण हा श्लोक आधी माझ्या वाचनात कसा आला नाही? कसा आहे ना, तो माझाच आहे. हा तर गजा, बघ मी श्रीदेवीला तुझ्या ब्लॉक वर घेऊन येणार आहे. ठीक आहे? ओके. अरे मित्राच्या हाकेला धावून तू ये तू मित्राच्या हाकेला धावून ये. न पेक्षा मला म्हणावं लागेल, चांदी की दीवाना तोडी प्यार भरा दिल तोड़ दिया, एक धनवान की बेटी ने निर्धन का दामन छोड़ दिया. नको नको डबीवाले, असा दुःखी कष्ट होऊ नकोस. मी माझा ब्लॉक तुला काही दिवसांसाठी राजी घुसळून द्यायला तयार आहे. दोस्ता, तूच माझा दोस्त. दोस्ता, तूच माझा दोस्त. मग देतोस ना तुझ्या ब्लॉकच्या चाव्या? अरे चाव्या कशाला? मी आहे ना ब्लॉक वर, घेऊन ये. ठीक आहे, चालेल. मल्लिका शेरावत येते. हा ना, हा त्याचं काय ना, माझा ब्लॉक आहे ना, म्हणजे तिकडे तू येणार म्हणून त्या ब्लॉकची साफसफाई करण्यासाठी हा कामाटी पुऱ्यावर